नमस्कार अध्यक्ष महोदय साहेब, मी शेतकरी पुत्र इंद्रजित ढेरे। अध्यक्ष महोदय साहेब, राहिलेल्या कर्जमाफीचे नेमकं झालं तरी काय? जे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पण तेच केले। अध्यक्ष महोदय साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना चालू करण्यात आली होती। ही योजना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळात राबवण्यात आली होती। अध्यक्ष महोदय साहेब, त्या योजनेच्या माध्यमातून काही शेतकरी त्रुटी मध्ये सापडले होते, अजून त्यांना कर्जमाफी झालेली नाही। अध्यक्ष महोदय साहेब, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना हे 2015 ते 2019 या कालावधीमध्ये सुरू होती। अध्यक्ष महोदय साहेब, आता 2023 चालू आहे तरी पण अजून कर्ज माफ करण्यात आलेले नाही। अध्यक्ष महोदय साहेब, अध्यक्ष महोदय साहेब, असं तर नाही ना आम्ही येतो तुम्ही जा पण शेतकरी वंचित राहिला ह्याचं काय? अध्यक्ष महोदय साहेब, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी वेळेच्या वेळी कर्ज परतफेड करत होते 50,000 रुपये अनुदान देऊ असे म्हणाले होते, पण अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना भेटले नाहीत। अध्यक्ष महोदय साहेब, शेतकऱ्यांनी ह्याचे त्याचे पैसे बघून वेळेवर पीक कर्ज परतफेड केले होते, त्यांना तुम्ही कर्ज माफ करायला पाहिजे होते। अध्यक्ष महोदय साहेब, तुम्हाला वाटले की शेतकरी परतफेड करत आहेत म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहेत, असे नाही। अध्यक्ष महोदय साहेब, सावकाराचे पैसे घेऊन परतफेड करत होते। अध्यक्ष महोदय साहेब, अध्यक्ष महोदय साहेब, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या काळात राबवण्यात आली होती। अध्यक्ष महोदय साहेब, जे शेतकरी काही कारणामुळे त्रुटीमध्ये सापडले आहेत त्यांना पीक कर्ज माफीचा लाभ भेटलेला नाही। अध्यक्ष महोदय साहेब, असे का? महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या योजनेच्या माध्यमातून पण सानुग्रह अनुदान म्हणून 50,000 रुपये देणार होते, त्याचे काय झाले? अध्यक्ष महोदय साहेब, आपण पाहत आहोत ह्या 5 वर्षामध्ये कुणी सरकार चालवले याचा मात्र कोणालाही मेळ लागला नाही। पण अजून जाता जाता अध्यक्ष महोदय साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत की आम्ही एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीपासून आणि ज्या शेतकऱ्याने वेळेवर मध्ये पीक कर्ज भरले आहे अशा शेतकऱ्यांना वंचित ठेवणार नाहीत। अध्यक्ष महोदय साहेब, जे 7-8 वर्षामध्ये अंमलात आणू शकले नाहीत तर राहिलेल्या 7-8 महिन्यामध्ये कसे अंमलात आणतील अध्यक्ष महोदय साहेब? का अध्यक्ष महोदय साहेब, जाता जाता शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी तर पुसून जाणार नाहीत ना अध्यक्ष महोदय साहेब? धन्यवाद।